तुळजापूरला 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण शक्तिपीठ का मानलं जातं? तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी का म्हणतात? देवी अष्टभुजा स्वरूपात का प्रकटली? जाणून घ्यायचंय? मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्रियंका। सोल स्पिरिच्युअल मध्ये आपलं मनस्वी स्वागत। कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात श्रीरामचंद्रांसाठी, द्वापार युगात धर्मराजासाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी वरप्रसादिनी आहे। म्हणून तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते। हे ठिकाण 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ मानलं जातं। तर आता जाणून घेऊया तुळजाभवानी अष्टभुजा स्वरूपात का प्रकटली होती। तर कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले। त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न पतिव्रता होती। त्यांना पुत्ररत्नही प्राप्त झालं, पण ऋषी कर्दभ आणि अनुभूती यांचा संसार फार काळ टिकला नाही, कारण कर्दभ ऋषींनी लवकरच भौतिक जीवनाची यात्रा संपवली आणि अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला। पण अल्पवयीन पुत्राला मागे सोडून सती जाऊ नये असं ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन तिला सांगितलं। तेव्हा अनुभूतीने पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तपश्चर्या सुरू केली। तिची तपश्चर्या सुरू असताना कुकुर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लुब्ध झाला। त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला आणि त्यामुळे तिची समाधी भंग पावली। दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तीची प्रार्थना केली आणि देवी भवानी त्वरित धावून आली। दैत्य महिषाचे रूप घेऊन आला। जेव्हा महिषासुरासारखा बलाढ्य असुर सगळ्यांना त्रास देत होता, तेव्हा सगळ्या देवांनी आपली शक्ती एकवटून देवीची निर्मिती केली। त्यामुळे प्रत्येक देवाचं शस्त्र तिच्या हातात आलं आणि ती अष्टभुजा स्वरूपात प्रकटली। तेव्हा देवीने दैत्याशी युद्ध करत त्रिशूळाने त्याचे शिर धडापासून वेगळं केलं आणि म्हणून तिला महिषासुरमर्दिनीही म्हणलं जातं। भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असं नाव पडलं। कालांतराने त्वरिताचे तुरजा आणि पुढे तुळजा झाले। तुळजापूर हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे, कारण इथे शिव आणि शक्ती दोघांचाही वास आहे। आजही तुळजाभवानीच्या मूर्तीच्या उजव्या पायाशी छोटी अनुभूतीची मूर्ती हात जोडून उभी आहे। भक्तीचा पुरावा म्हणून देवीच्या दोन्ही बाजूला चंद्र आणि सूर्य आहेत, जे आजही सांगत आहेत, जोपर्यंत चंद्र सूर्य या आकाशात आहे तोवर मी या भूमीवर वास्तव्यास आहे। भक्तांचं रक्षण करणारं, राक्षसांचा संहार करणारं आणि धर्माचं पालन करणारं हे रूप आजही तुळजापुरात विराजमान आहे। तर ही तुळजापूरच्या तुळजाभवानीची अद्भुत कथा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या सोल स्पिरिच्युअल YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।